शोधत जाणारी आहे। साव्या को शांत हो। दे पानी पी। परत तो जो कोण पैलवान होता त्याच्या माहितीची आपल्या रजिस्टरात नोंद असेल ना? आहे ना, तसं खोटी माहिती घेऊन काय करायचं आहे? नाव नंबर सगळं खोटं दिलाय त्याने। कुस्ती झाल्या गायब झाला, कुठं काय दिसलाच नाही परत। असं असेल तर मग 100% तो पैलवान तिथं अचानक आला नव्हता। तो पद्धतशीर प्लॅनिंगने आला होता। म्हणजे हे सगळं कुणीतरी मुद्दाम प्लॅनिंग करून केलंय। म्हणजे बघ, आधी पैलवानांना प्रसाद सांगून विषबाधा केली, हा? नंतर कुणीच नाही म्हटल्यावर गुंडाला आणून त्याला कुस्ती खेळायला लावली। म्हणजे याचा अर्थ हे सगळं कुणीतरी प्लॅनिंग करून केलं, आणि हे सगळं कुणी केलंय ना ते आपल्याला हुडकून काढलं पाहिजे। एक काम करा, तुम्ही दोघे इथंच थांबा, मी धैर्य शुद्धीत आले की नाही ते बघून येते। सावे, तू जाशील खरं, ते मुजुमदार त्याला बघायला देणार आहे तुला? त्याच्या जवळपास पण फिरायला देणार नाही, आणि उगाच तिथे गेल्यावर काय तर तमाशा व्हायचा। आता जे व्हायचंय ते होते, मी नाही घाबरत पुन्हा। धैर्य कसे ते मला बघायचंच आहे, आणि माझी वाट कुणीच नाही अडवू शकत। डॉक्टर कसे आहेत आता? ते आता टेन्शन घ्यायचं काही कारण नाही, आउट ऑफ डेंजर आहे, पण तब्येत जरा नाजूकच आहे, काळजी घ्यायला हवी। मी त्यांना भेटू शकते ना? हो, पण त्यांच्याशी काही बोलू नका, आरामाची गरज आहे त्यांना। I love you, सावी। तुमचंही आहे ना माझ्यावर प्रेम? मला उत्तर हवंय तुमच्याकडून। प्रेम आहे ना तुमचं?
हात कशी गेलीस तू? एवढी हिंमत तुझी? मी फक्त त्यांच्या काळजी पोटी गेले होते, त्यांना शुद्ध आली का बघायला. त्याची काळजी करायला कोण लागतो तुझा तो? बोल ना, आमच्या परवानगीशिवाय आत कशी गेलीस? हे बघ, तुला पहिल्यांदा मी शेवटचं सांगते, त्याच्या जवळपास पण फिरकायचं ना, तुझी सावली सुद्धा पडू द्यायची नाहीये त्याच्यावर. काय बोलताय तुम्ही मॅडम? काय चुकीचं बोलते मी? एकतर त्याचा जीव संकटात टाकायचा आणि वर काळजी करण्याची नाटकं करतेस होय ग? आधी त्रास द्यायचा आणि मग हा सगळा खोटेपणा करताय. अगं, तुम्हाला नरकात सुद्धा जागा मिळणार नाही. मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. गैरसमज होत होता, मी आता तुला बरोबर ओळखले. अगं, एक नंबरची खुनशी आहेस तू, पण तशीच. आणि ते तुमचे भाऊराव, तुम्ही दोघे पण खोटारडे. खोटं बोलून माझ्या 6 जमिनी बळकावल्या आणि आता माझ्या धैर्याच्या जीवावर उठलाय ना. अरे, थोडी तरी लाज ठेवा. त्या परमेश्वराला माहितीये, म्हणून माझं धैर्य वाचलंय. त्याला माहितीये तुमच्या मनात काय चाललंय, म्हणून तुम्हाला जे साध्य करायचं होतं ना, ते करू नाही दिलं त्याने. चालते हो इकडनं, चालती हो. कसली निगरकट्टायस ग तू? इतकं सांगून सुद्धा हालत नाहीयेस. अशी नाही कधी तू. सावी, सावी. सावी. भाऊ, माझ्या नातीला हात लावायची हिम्मत कशी झाली तुमची? आता फक्त हातच लावलाय भाऊराव नाईक. आता फक्त फरफटत घेऊन आले तिला. माझ्या धैर्याचं काही कमी जास्त